हॅलो, हाय. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे खास कारण आहे कारण की आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे. त्यामुळे आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. सो सगळ्यांसाठीच स्पेशल असतो म्हणा. मुलाचा बर्थडे म्हणल्यानंतर कोणाचा दिवस स्पेशल जाणार नाही, सर्वांचाच असणार आहे. परंतु एक वेगळी फिलिंग येते, असं शब्दात नाही सांगता येणार. मी खूप खुश आहे. सो आज मी माझ्या मुलाच्या बर्थडेसाठी मी घरीच केक बनवणार आहे. त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आवडेल ना माझ्या मुलाचा आज बर्थडे मी कसा सेलिब्रेशन केला ते पाहायला? चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. आज सकाळी मी लवकरच उठले. उठल्या घरातील सर्व कामे आवरून घेतली. सर्व कामं आवरून झाल्यानंतर मी माझ्या ढाब्याकडे वळले. ढाबा म्हणजे किचन हो, किचनमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आठवतो तो चहा मस्त असा बनवला आणि तो घेतला. त्यानंतर हा माझा छोटू, त्याच्यासाठी पण दूध दिलं, कारण त्यालाही सकाळी उठल्या दूध पहिले हे लागतंच. नंतर मी किचनमध्ये आले आणि नाश्ता बनवण्यासाठी घेतला. नाश्त्यामध्ये आज इकडं तेलंगणातील फेमस आहे हे. याला पुलुगुलू असे म्हणतात. म्हणजे इकडे खूप खातात, त्यामुळे मी राहते, त्यामुळे मी शिकले थोडंफार इकडचा नाश्ता बनवण्यासाठी आणि आम्ही आवडीने खातोही ते. नंतर मी किचनमध्ये गेले. किचनमध्ये गेल्यानंतर माझ्या मुलाच्या बर्थडेसाठी केक बनवायला घेतला. माझ्या मुलाचा बर्थडे आहे म्हणून मी खूप मस्त आणि स्वादिष्ट केक बनवते. माझ्या हाताने बनवलेल्या या गोड केकमध्ये प्रेम आणि आनंद भरलेला आहे. सो ही त्याची वरची क्रीम आहे. मलाही थोडा जास्त जमत नाही, पण स्वतःची तारीफ करण्यामध्ये काय जाते, आपला एक आनंदच असतो ना. दुसऱ्याकडून तारीफ करून घेण्यापेक्षा स्वतःची तारीफ करून घ्यायची. पण खरंच मला जमतोय असं मला वाटत आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. सो तुम्हाला आवडला का ते मला नक्की सांगा. शेवटची फिनिशिंग मी दाखवणारच आहे. थांबा जरा 1 मिनिट. हे बघा, असा मी केक बनवलेला आहे. तुम्हाला आवडला का? मला तर खूपच आवडला, कारण मी बनवलेला आहे त्यामुळे मला आवडणारच झाला. तुम्ही पण सांगा तुम्हाला आवडला का? चला तर हा असाच फ्रीजमध्ये ठेवून देऊ. नंतर आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनासाठी, कारण मुलाचा बर्थडे म्हटल्यानंतर देवदर्शन पण आपण केलंच पाहिजे. त्यामुळे आम्ही चाललो तेलंगणातील एक सुंदर अशा मंदिरामध्ये. बाहेरचं वेदर इतकं छान होतं ना, खूप प्रसन्न वाटलं. आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. चला तर मी तुम्हाला मंदिर दाखवते. मंदिराजवळ पोहोचल्यावर प्रथम मंदिराचे भव्य प्रवेशद्वार दिसले. मंदिराची सुंदर रचना, स्वच्छ परिसर आणि भक्तांची गर्दी पाहून मन प्रसन्न झाले. यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणामुळे मनाला खूप शांतता मिळाली. देवाचे दर्शन घेताना मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत मुलाच्या वाढदिवसादिवशी देवाचे दर्शन घेण्याची परंपरा खूप महत्त्वाची मानली जाते. देवाच्या आशीर्वादाने मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि चांगले संस्कार निर्माण होतात, असे मानले जातात. ही आहे मंदिरातील सुंदर अशी मूर्ती. खूप सुंदर आहे ना? दर्शनानंतर आम्ही मंदिर परिसर फिरलो. येथे असलेली सुंदर वास्तुकला, कोरीव काम आणि धार्मिक महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत होता. खरंच खूप भारी वाटलं. यानंतर आम्ही प्रसाद घेतला. मंदिरातील प्रसादाची चव आणि भक्तीची भावना यामुळे अनुभव आणखी सुंदर झाला. मुलालाही मंदिरातील वातावरण खूप आवडले. त्याने देवासमोर नमस्कार केला आणि सर्वांचे आशीर्वाद घेतले. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हालाही खूप समाधान वाटले. थोडासा मी असा माझा पण फेस दाखवलेला आहे. आजच्या या विशेष दिवशी आम्ही देवाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सुंदर क्षण अनुभवण्याची संधी दिली. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या मुलांच्या वाढदिवसादिवशी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी देवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा.
नक्कीच मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळेल. त्यानंतर आम्ही घरी परतलो आणि अशी बर्थडेची तयारी केली. माझ्या मुलाला टिका लावला तर सगळेजण म्हणत होते, "मला पण लावा, मला पण लावा." त्यामुळे मी सगळ्यांनाच टिका लावून घेतला. नंतर त्याचे असे औक्षण केले छानपैकी. नंतर असा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला. तुम्ही पाहू शकता कसं ते सर्व मुलं एकदम खुश झाली. कारण छोट्या मुलाचा बर्थडे म्हटल्यानंतर छोटी तर मुलं पाहिजेच. म्हणून त्याचे जेवढे जवळचे फ्रेंड्स होते, आमच्या जवळ जितके राहतात तितक्यांना मी बोलवलं बर्थडेसाठी आणि आम्ही अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन केला. सो केक कट केला आणि त्यानंतर मुलांना पनीर बिर्याणी मागवलेली होती. आम्ही अशी छानपैकी सर्वांना पनीर बिर्याणी सर्व केली. केक पण दिला. मुलांनी पनीर बिर्याणीचा आणि केकचा आस्वाद घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. छोट्या-छोट्या मुलांनी असं मस्त इन्व्हॉल्व झालं ना, आपल्यालाही एकदम भारी वाटतं. मनाला एक वेगळी शांतता भेटते. खरंच आजचा दिवस ना इतका भारी गेला आमचा, की मला शब्दही कमी पडत आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. बघा किती मस्त मुले म्हणजे एन्जॉय करतात. त्यानंतर आम्हीही आम्हाला म्हणजे खाण्यासाठी घेतलेलं आहे. ही माझी मैत्रीण आहे, शेजारीच राहत होता आमचा. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.